हाय भावानो, काय म्हणतात सगळे? वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज मी माझ्या गावाला आलो होतो. खूप दिवसांनी आईच्या हातचं जेवण खाल्लं. खरंच त्या जेवणाची चव कशातच मिळत नाही. मग जेवण झालं, मला शेताला जायचं होतं. मग काढली गाडी आणि निघालो शेताला. थोडा वेळ शेतात फिरलो. गावाकडची शांतता आणि मोकळी हवा वेगळीच फिलिंग देते. मग पैसा घेतलो आणि निघालो हत्ती गवत कापायला. आमच्या इकडे याला हत्ती गवत म्हणतात. तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. 2 दिवसांची सुट्टी असली तरी गावाकडची पोरं काही शांत बसत नाहीत. कामं तर सुरूच असतं. जिम मध्ये केलेलं वर्कआउटची खरी ताकद तर इथे बघायला भेटते. मग गाईचं आणि मशीनचं दूध काढलं. त्यानंतर हत्ती गवताचं कटिंग करून गाई आणि म्हशींना खायला घातलं. आता जिमची वेळ झाली होती. प्री वर्कआउट खाल्लो आणि निघालो जिमला. जिम मध्ये कोण नव्हतं. लाईट ऑन केलो. हनुमानांच्या पाया पडलो. आजचा वर्कआउट होता चेस्ट आणि ट्रायसेप्स. सुरुवातीला 30 पुशअप्स मारलो आणि 15 पुलअप्स. चेस्ट वर्कआउटची सुरुवात फ्लॅट बेंच प्रेसचे 3 सेट्स मारून केलो. इन्क्लाइन बेंच प्रेसचे 3 सेट्स मारलो. चेस्टसाठी लास्टला डबल फ्लायचे 3 सेट्स मारलो. ट्रायसेप्स वर्कआउटची सुरुवात केबल पुशडाऊनची 3 सेट्स मारून केलो. त्यानंतर रोप पुशडाऊनचे 3 सेट्स मारून ट्रायसेप्स वर्कआउट कंप्लीट केलो. लास्टला हँगिंग लेग रेझेसचे 3 सेट्स मारून आजचा वर्कआउट कंप्लीट केलो. तर भावांनो, हा आहे आजच्या वर्कआउट नंतरचा पंप. आजचा चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट मस्त झाला. तर भावांनो, अनेक सांगायचं होतं. ह्या जिम मधूनच माझी फिटनेस जर्नी सुरू झाली होती. तर भावांनो, आजच्या पुरती एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि मेहनत करत राहा.